भगवंताच्या लीला सांगत आहेत। परमात्मा सर्व मिळून 11.5 वर्ष गोकुळामध्ये राहिले आणि जोपर्यंत गोकुळामध्ये राहिले तोपर्यंत देवाने काही गोष्टींचा त्याग केलेला आहे, काही गोष्टी वापरल्या नाहीत भगवंताने। पहिली म्हणजे देवाने जोवर गोकुळामध्ये होते तोवर पायात चप्पल वापरलेला नाही, काहीच नाही। बरं त्यांना काही कमी होतं का? राजाचा मुलगा होते, नंद महाराज गोकुळचे राजा आहेत, त्यांच्या घरी संपत्तीला काही नव्हतं, त्यांना मग एक चप्पल किंवा बूट मिळाला नसता का? पण देवाने जोपर्यंत गोकुळात आहेत तोपर्यंत चप्पल पायात घातला नाही। अनुवानी पायाने त्यांनी गायी राखल्या, रानोमाळ त्यांनी गायी राखत रानामध्ये हिंडले आहेत, फिरले, पण पायामध्ये काही नाही। एकदा मैया यशोदा म्हणतात, कान्हा अरे रोज रानामध्ये गायी राखायला जातोस, पायात काहीतरी वाहन घालत जा, चप्पल बूट काहीतरी घालत जा, तुझ्या पायात काटे मोडत असतील, खडे रुतत असतील। देवानं सांगितलं, मैया माझ्या सर्व गायी सुद्धा अनुवानीच पायाने असतात, मग त्यांनाही काटे मोडत असतील, त्यांनाही खडे रुतत असतील। जर तुला वाटत असेल मी चप्पल घालावा तर आधी माझ्या सगळ्या गायींना चप्पल घाल, असं म्हणाले। मैया म्हणाली, तूच अनुवानी पायाने फिर, मी तुझ्या गायींना काही चप्पल घालू शकत नाही। एवढ्या 9 लाख गायी होत्या नंदबाबांच्या घरी। देवाने विचार केला, माझ्या गौ माता माझी गाय अनुवानी पायाने चालते, देवानेही जोवर गोकुळात आहेत तोवर पायामध्ये चप्पल नाही वापरला। म्हणून तर वृंदावनची माती पवित्र कशामुळे आहे? कारण परब्रह्म परमात्म्याच्या पायाचा डायरेक्ट स्पर्श त्या मातीला झालाय, म्हणून ती माती खूप पवित्र आहे। देवाने ती माती खाल्ली आहे। कालच्या कथेत तुम्ही ऐकले आहे, भगवंताने कृष्ण अवतारातील पहिली खोडी केली होती ती म्हणजे माती खाली होती। तर ती माती फार पवित्र आहे, कारण देवाच्या पायाचा स्पर्श त्या मातीला झालेला आहे, डायरेक्ट पायाचा स्पर्श झालाय। म्हणून कधी जर वृंदावनात जायचं भाग्य मिळालं आपल्याला, कधी गेलो तर तिथली माती कपाळाला लावायची, सोबत घेऊन यायची घरी। ती माती जर आपण रोज आपल्या कपाळाला मस्तकावर टिळा म्हणून धारण केली तर आपल्या भाग्यातील कितीही मोठा त्रास संकट निघून जाईन आपल्या जीवनातून। खूप पवित्र माती आहे। असं म्हणतात की दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागराज या ठिकाणी सर्व जगातील जे साधू संत आहेत, भक्त लोक आहेत, प्रयागराज या ठिकाणी त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो, आत्ताही सुरू आहे। तर मकर संक्रांतीच्या पवित्र अशा पर्वावर त्या ठिकाणी जगातले सगळे तीर्थ प्रयागराज या ठिकाणी जाऊन त्यांच्यामधील जे काही पाप निर्माण झाले वर्षभर, त्या तीर्थामध्ये नद्यांमध्ये ज्या ज्या पापी लोकांनी पाप सोडलेलं आहे ते सर्व पाप जगातले सगळे तीर्थ नद्या प्रयागराज यामध्ये ते पाप सर्व तिथं ठेवून वापस जातात। तेव्हा सर्व तीर्थांचं नद्यांचं सर्वांचं पाप एकत्रित होऊन तो प्रयागराज मलिन होतो, मळून जातो, काळा पडतो पापामुळे। तेव्हा तो प्रयागराज परत निर्मळ होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी काय करतो तर तो प्रयागराज एका काळ्या घोड्याच्या रूपामध्ये वृंदावनात जातो, त्या वृंदावनच्या मातीमध्ये लोळतो, तेव्हा परत मग पांढरा शुभ्र घोडा बनून वापस जातो, सगळं पाप नष्ट होतं। असं अनेक संतांच्या मुखातून भाव ऐकलेला आहे। तर अशी पवित्र माती आहे वृंदावनची, कारण भगवान परमात्मा अनुवानी पायाने त्या ठिकाणी फिरले। जोवर परमात्मा गोकुळात होते तोवर देवाने डोक्यावर सोन्याचा मुकुट घातला नाही, मोर मुकुट घातला, मोराचं पंख लावायचं, पण सोन्याचा मुकुट वापरलेला नाही। जोवर गोकुळात आहेत तोवर नाही त्यांनी मुकुट धारण केलेला नाही, मोर मुकुट। आणि जोपर्यंत गोकुळात आहेत तोवर भगवंताने हातामध्ये शस्त्र धारण केले नाही। एवढे असुर मारले पण त्यांच्या शक्तीने युक्तीने मारले, पण हातामध्ये त्यांनी शस्त्र धारण गोकुळात होते तोवर घेतलेलं नाही। पहिल्यांदा त्यांनी शस्त्र हातात घेतलं, मथुरेला गेल्यानंतर कंस मारल्यानंतर जरासंध जेव्हा पहिल्यांदा मथुरेवर चालून आला त्यावेळी भगवंताने कृष्ण अवतारामध्ये पहिल्यांदा सुदर्शन त्यांनी धारण केलं आणि त्यावेळी हातामध्ये शस्त्र घेतले। पण जोपर्यंत गोकुळात आहेत त्यांनी शस्त्र वापरलं नाही आणि त्यांना शस्त्राची गरज नव्हती, कारण त्यांच्याकडे आधीच 2 असे शस्त्र होते। एक म्हणजे त्यांची बासरी
आणि दुसरे म्हणजे त्यांचे नयन, त्यांचे डोळे हे कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नव्हते. बासरीच्या स्वरामध्ये अशी जादू होती आणि त्यांच्या नजरेमध्येही अशी जादू होती. जो कोणी देवाच्या नजरेमध्ये पाहायचं, त्यांच्या डोळ्याकडे, त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिलं ना की तो माणूस पागलच व्हायचा. पण सर्व गोकुळामध्ये गवळणी एकमेकाला म्हणायच्या की त्या नंदाच्या पोराच्या डोळ्याकडे कधी पाहायचं नाही. एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं की पुन्हा कुठलं कामच सुचत नाही, पागल झाल्यासारखं होतं. कारण देवाचे नयनबाण आणि देवाची बासरी हे कुणालाही घायाळ करायला पुरेसे होते. शस्त्राची गरजच नव्हती. आणि देवाच्या जवळ सतत बासरी असायची. का असायची? कारण बासरीमध्ये असे महत्त्वाचे गुण आहेत जे कधी माणसामध्ये बघायला मिळत नाही. बासरीमध्ये फार महत्त्वाचे गुण असतात. पहिला गुण म्हणजे बासरी आतून पूर्ण मोकळी असते, आतून पूर्ण रिकामी असते, कुठली गाठ नसते बासरीमध्ये. तसं माणसानेही जर बासरीप्रमाणे आतून निर्मळ राहिलं ना की देव आपल्याला जवळ करत असतो. पण हल्ली माणसं निर्मळ नाही, आतल्या गाठीचे आहेत. आतल्या गाठी दिसत सुद्धा नाहीत बाहेरून, बाहेरच्या गाठी दिसतात पण आतल्या गाठी कपट. प्रत्येक माणसाच्या मनात फार कपट साचलेलं आहे. पण जो मोकळा आहे, बासरीप्रमाणे मोकळा आहे, निर्मळ, त्याला देव स्वीकार करतो. हा बासरीचा पहिला गुण. बासरीचा दुसरा गुण असा आहे की बासरी जोपर्यंत आपण बोलवीत नाही तिला तोवर बोलत नाही. माणसानेही कामापुरतं बोलावं, व्यर्थ बडबड करू नये, व्यर्थ काहीही सांगत बसू नये. जेवढं कामाचं आहे, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं बोलावं, अगदी बासरीप्रमाणे. आणि बासरीचा तिसरा गुण असा की बासरी जेव्हाही बोलते ना गोडच बोलते, मधुर बोलते. म्हणून आपली वाणी मधुर ठेवावी. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय, औरन को शीतल करे आप ही शीतल होय, कबीरा आप ही शीतल होय. वाणी मधुर ठेवायची की आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे. असं गोड वाणी असेल, गोड बोललं तर मग परमात्मा जसं बासरीला जवळ त्यांनी धारण केलेलं आहे तसं आपल्यालाही परमात्मा जवळ करतो. तर देवाच्या बासरीला, बासरीच्या स्वराला सर्व गवळणी भुलून गेलेल्या होत्या. भगवान परमात्मा जेव्हाही बासरी वाजवायचे ना तर गोपिकांना काहीही काम सुचायचं नाही, भान हरपून जायच्या. एक गवळण देवाला काय म्हणते, आपण एका गवळणीमध्ये तिचा भाव